सत्य जे एक पाऊल पुढे. आता पाहूया एक महत्त्वाची बातमी शेंदुर्णी नगरीतून. शेंदुर्णी येथे दिनांक 3 मार्च रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य देव यांच्या पुतळ्याचे अनावरण. हा सोहळा नियोजित तारखेला पार पडू शकला नाही. याबाबत आज आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु काही प्रशासकीय बाबी अपूर्ण राहिल्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. यावेळी भाजपाचे नेते संजयदादा गरूड हे देखील उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी पत्रकार परिषदेत बोलताना शिवप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि मनपूर्वक माफी मागितली. पाहूया ते काय म्हणालेत. आणि म्हणून या घटनेच्या बाबतीमध्ये आम्ही काही कार्यकर्त्यांना, आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना दादाच्या जीनमध्ये बोलवून घेतलं होतं. सागर शेख होते, मी होता, धीरज होते, सगळे. दादाने प्रचंड समजावून सांगण्याचा त्यांना प्रयत्न केला, पण ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे ते तिथे या करून बसले. मग त्याच्यानंतर आम्ही तिथे गेलो, दादा गेले, मी गेलो, सागर शेठ होते, आमचे सगळे शांताराम बापू सगळे नगरसेवक होते, सुनील होता. आणि त्यांना आम्ही दोघींनी विनंती केली, म्हणजे यांनी तर इतकं टोकाचं बोलले त्या ठिकाणी की बा आता तुमचे पाय पडून घेऊ का मी. झाली चूक आम्ही मान्यच करतोय ना, चूक झालीच. मी सुद्धा जरी ते सीओच्या संबंधीचा विषय असला तरी नगरपालिकेचा प्रमुख या नात्याने माझी जबाबदारी होती. मी 2-3दा चुका मान्य करून घेतल्या. म्हटलं भाऊ तुमच्या समोर मी उभा आहे, आता आमची चूक झालीच आहे. ते वातावरण बरंच निवडलं त्या ठिकाणी. परंतु दुर्दैवाने काय झालं याच्यामध्ये, ते आंदोलन थोडंसं बाजूलाच राहून गेलं आणि त्याला राजकीय वळण त्याच्यात लागून गेलं. त्या पोरांची इच्छा नव्हती, जे बसले होते ते धारकरी वगैरे, की या बाकीच्या लोकांना यावं का करावं की ते हातात घ्यावं, पण दुर्दैवाने त्याला असं वळण लागून गेलं. मग पुन्हा 1000-1500 कार्यकर्ते संध्याकाळी रात्रीच्या वेळेला तिथे जमले. मला तिथल्या 2-4 आंदोलकांचा फोन आला की भाऊ तुम्ही या, 5 मिनिटं पुन्हा दिलगिरी व्यक्त करा आणि हे आंदोलन आम्ही संपवून टाकू. मग मी गेलो, कारण मला विश्वास होता की हे सगळे कार्यकर्तेच आहेत. त्याच्यामुळे मी गेलो तिथे. मी त्यांना पुन्हा समजून सांगितलं, पुन्हा माफी मागितली की भाऊ झालेला प्रकार काय योग्य नाही, आम्हालाही त्याची बरं का खंत आहे. आता या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून आपण तो भव्य दिव्य असा कार्यक्रम करू. म्हणजे आता आम्हाला तारीख सांगा. म्हटलं अजून परवानगी नाही हातामध्ये, पुन्हा त्या चिठ्ठ्यावर तो खेळ करायचा का. म्हणून मी त्यांना सांगितलं सगळ्या परवानगी आल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवून घेऊ, दादा राहतील, हे राहतील, आणि त्याच्यानंतर आम्ही ती तारीख एक निश्चित करू. अशा प्रकारचं त्यांना आश्वासन दिलं. त्याच्यानंतर दादांना बोलवलं त्यांनी. दादा गेले. दादानी पुन्हा हीच माफी मागितली, समजून सांगितला विषय की बा तिथे आता चूक झालीच आहे आमच्याकडून, बरं का. त्याच्यामुळे पण ते काही बाकीच्या लोकांनी भरपूर तिथे हवा दिल्यामुळे ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते की आता आम्ही करू. त्यांना आम्ही समजून सांगितलं की अनेक प्रकारच्या वाच्यामध्ये कायदेशीर बाबी उभ्या राहतील, पुतळा जमावून जाईल पोलीस स्टेशनला, तर तुम्हाला विनंती असं काही करू नका. मग शेवटी त्यांनी स्वतःच निर्णय घेतला की पुतळा वगैरे काय आपण अनावरण करणार नाही. पण मग त्यांनी सांगितलं लवकरात लवकर तुम्ही परवानगी आणा आणि भव्य दिव्य असा कार्यक्रम करा. आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघून गेलो. हे तिकडे गेले, मी येऊन गेलो. त्याच्यानंतर ते सगळे गेले. असा तो या संबंधीचा विषय. आणि याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विषयी कोणामध्ये या हिंदू तर सोडा, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा अनादर नाहीये. सगळ्यांना प्रचंड आदर आहे महाराजांचा. ते आपलं जीवस्य कंठस्य विषय येतो. त्याच्यामुळे बरं का असं जाणून बुजून करण्याचा विषयच येत नाही.
आम्ही 5-7 दिवस तिथे सगळे आमची मंडळी सगळे नगरसेवक त्या ठिकाणी थांबले, रात्रंदिवस काम केले, पत्रिका लिहिल्या. असं कोणी जाणून बुजून करणार नाही. आणि जाणून बुजून करण्याचं इंटेन्शन काय 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 समज, ते काय राजकीय व्यक्ती आहे का काय आहे? एक ईश्वराचं स्वरूप आहे छत्रपती शिवराया, ईश्वराचं स्वरूप आहे, दुसरं नाही का? त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय असण्याचं कारणच नाही. त्याच्यामुळे पुन्हा मी आज पत्रकार परिषदेमध्ये नगरपंचायतच्या वतीने पुन्हा दिलगिरी त्या विषयाची व्यक्त करतो की ते आमचं चुकलंच आहे, चुकलंच आहे. आणि मला कोणाच्या विषयी काही आक्षेप नाही, कोणाच्या विरुद्ध मला काही बोलायचं नाही. आलं का लक्षामध्ये? तुम्ही आमची बाजू समजून घ्या आणि अशा प्रकारचं